औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुम सियामु कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून सदक़ल्लाहुल अज़ीम। माझ्या प्रिय बांधवांनो, रमजान महिना सुरू आहे, रोजे सुरू आहेत. तुम्ही बघत असाल की मुस्लिम समाज जगभरात रमजान साजरा करत आहे, रोजे ठेवत आहे. मशिदीमध्ये नमाजी लोकांची वर्दळ सुरू आहे. मार्केटमध्ये बाजारामध्ये रमजानची रौनक आहे. खरेदी वाढलेली आहे. फळफळावळ लोक विकत घेत आहेत, मिठाई लोक विकत घेत आहेत. हे सगळं बघून आमच्या काही मुस्लिमेतर बांधवांना वाटतं की हे सगळं काहीतरी रमजान असते, खायचं प्यायचं विकत घ्यायचं वगैरे काहीतरी असं. परंतु असं नाही आहे. याचा मूळ उद्देश काय आहे, या रोजा मागचा, या रमजान मागचा, ते आपण आज बघूया. मी सुरुवातीला तुमच्या समोर पवित्र कुराणाचा अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 183 पठण केला. त्या श्लोकामध्ये कुराणाचा लेखक अल्लाह सांगतो, या अय्युहल्लज़ीना आमनू, हे ईमानवंतांनो, हे ईमानवाल्यांनो. बघा, अल्लाह जो संबोधित आहे, इथं जो संबोधित करतो तो ईमानवाल्या लोकांशी, जे ईमानवंत लोक आहेत, बेईमान लोकांशी नाही, ईमान राखणाऱ्या लोकांशी, जे अल्लाहशी ईमान राखतात त्या लोकांशी संबोधित करतो. आणि पुढे सांगतो अल्लाह की तुमच्यावर रोजे हे अनिवार्य म्हणून, एक कर्तव्य म्हणून, फर्ज म्हणून निश्चित करण्यात आलेले आहे, जसे की तुमच्या पूर्वीच्या समुदायावर अनिवार्य म्हणून, फर्ज म्हणून, कर्तव्य म्हणून निश्चित केले होते, जेणेकरून तुम्ही ईशपरायण व्हाल. सुरुवातीला इथे सांगितलेलं आहे की हे मानवाल्यांनो, रोजे कर्तव्य म्हणून निश्चित करण्यात आलेले आहेत. नंतर सांगितलेलं जसं की तुमच्या पूर्वीच्या समुदायावर, म्हणजे काय की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा जो समुदाय आहे, यांच्या पूर्वीचं जे प्रेषित येशू ख्रिस्त, प्रॉफेट जीसस क्राइस्ट पीस बी अपॉन हिम, यांचा जो समुदाय होता, किंवा प्रेषित मूसा, प्रेषित मोजेस ज्यांना म्हटलेलं आहे, प्रॉफेट मोजेस पीस बी अपॉन हिम, यांचा जो समुदाय, किंवा इतर अनेक प्रेषित होऊन गेले, जवळपास 1,24,000 प्रेषित होऊन गेले जगभरामध्ये, यांचे जे काही समुदाय होते यांच्यावरही रोजे हे कर्तव्य म्हणून निश्चित करण्यात आले होते. याच्यामध्ये थोडंसं स्वरूप वेगळं असू शकतं, काही रोज्यांचं महिनाभरांची काही संख्या कमी जास्त असू शकते, किंवा उपवास सुरू करण्यापूर्वी काही लोक जेवत होते, काही लोक जेवत नाही होते, थोडाफार फरक असेल. परंतु रोजे हे जवळपास प्रत्येक समुदायावर अनिवार्य करण्यात आले होते. आपण भारतातही बघतो की काही समुदायामध्ये आजही उपवास ठेवले जातात. ख्रिश्चन समाजामध्ये 40 उपवास ठेवले जातात. कार्निवल पासून सहसा सुरुवात करण्यात येते. काही ख्रिश्चन समाजातले लोक जे आहेत ते आठवड्यातून एक उपवास ठेवण्याची त्यांची पद्धत आहे. विशेष करून कॅथलिक समाजामध्ये तो शुक्रवारचा उपवास केला जातो. आपण आमच्या भारतीय समाजापैकी हिंदू जो समाज आहे, जो ब्राह्मण समाज आहे, त्या समाजामध्येही उपवासाचं काही ना काही वेगळ्या स्वरूपात ती प्रथा, ती परंपरा आपण बघतो. जसं हिंदू समाजामध्ये वार धरतात, वार म्हणजे दिवस ठरवून घेतात. ते काही लोक सोमवार धरतात. सोमवार हे महादेवाचा उपवास ठेवला जातो. मंगळवारी देवीचा उपवास ठेवला जातो. बुधवारी जो आहे तो गजानन बाबाचा उपवास ठेवला जातो. गुरुवारी जो आहे तो साईबाबांचा उपवास ठेवला जातो. शुक्रवारी जे आहे ते पुन्हा देवीचा उपवास ठेवला जातो. शनिवारी हनुमानाचा उपवास ठेवला जातो. रविवारी सूर्यनारायणाचा उपवास ठेवला जातो. अशा प्रकारे उपवासाची पद्धत वेगळी असते. त्याच्यामध्ये त्या उपवासामध्ये पाणी पिले तरी चालते, फराळ केला तरी चालते, चहा पिला तरी चालते. त्यांची पद्धत वेगळी आहे. बौद्ध समाजाची पद्धती वेगवेगळ्या पद्धतीने उपवास ठेवला जातो. फास्टिंग बुद्धा तुम्ही जर गुगलवर टाईप केलं तर एक चित्र आहे की उपवास ठेवत असताना ते गौतम बुद्धांचं एक चित्र देखील उपलब्ध आहे. तशा प्रकारचं बौद्ध समाजामध्ये काही जे भदंत असतात, जे भिक्खू असतात, ते अशा प्रकारे उपवास ठेवतात की एका बैठकीत जेवढं जेवण केलं गेलं 24 तासामध्ये तेवढंच ते जेवण करतात. किंवा काही जे बौद्ध भिक्खू आहेत ते 7 घर भिक्षा जे मागतात, जेवढी काही भिक्षा दिली गेली, मग ती किती असो, किती कमी असो, किती जास्त असो, तेवढी भिक्षा जी आहे ती त्याचं सेवन करून
ते उपवास ठेवतात. अशा प्रकारे सांगायचं तात्पर्य असं आहे की वेगवेगळ्या पद्धती आहेत वेगवेगळ्या समुदायामध्ये. जैन समाजाचे सर्वात जास्त कडक उपवास कोणाचे असतील तर जैन समाजाचे असतील. एक संथारा नावाचा उपवास आहे त्यांच्यामध्ये. तर काही जे साधू असतात, काही साध्वी असतात, ते मरेपर्यंत उपवास ठेवतात जैन समाजामध्ये, मरेपर्यंत. त्याला संथारा म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळे उपवास आहे. एक पारसी समाज जर सोडला तर जगभरातल्या प्रत्येक धर्म समुदायामध्ये उपवास आहे. फक्त पारसी समाज जो आहे तो उपवास ठेवत नाही. उपवास ठेवणं तो पाप मानतो. बाकी जे शीख समाज आहे किंवा ख्रिश्चन समाज आहे, बौद्ध समाज आहे, हिंदू समाज आहे, त्या समाजामध्ये उपवासाच्या अनेक पद्धती तुम्हाला दिसत असतील. सांगायचं तात्पर्य म्हणजे की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या पूर्वीचे जे काही समुदाय होऊन गेले त्या समुदायापैकी त्या समुदायामध्ये उपवास हे कर्तव्य म्हणून निश्चित करण्यात आले होते. कालोघामध्ये लोकांनी त्याचं स्वरूप बदललं असेल, कदाचित उपवासाचं स्वरूप बदलून टाकलं असेल, परंतु हा या गोष्टीचा पुरावा आहे की इतिहासामध्ये उपवासाचं स्वरूप कोणत्या ना कोणत्या स्वरूपात होतं. त्याच्यानंतर अल्लाह सांगतो या कुराणाच्या श्लोकामध्ये की जेणेकरून तुमच्यामध्ये ईश्वरायंत निर्माण व्हावी, तकवा, ज्याला तकवा म्हटलेलं आहे. तकवाचं सर्वसाधारणतः भाषा तर जे होते ते ईशभय केलं जातं. ठीक आहे, शब्दशः भाषांतर ते ठीक असलं तरी ईश्वराची भीती म्हणजे तशी भीती नाही जसं आपण वाघाला भीतो, सापाला भीतो, विंचवाला भीतो, नाही. या भीतीमध्ये ईश्वराच्या प्रकोपाची भीती तर आहेच, परंतु ईश्वराचं प्रेम देखील आहे. जशी वडिलांची भीती असते, आदरयुक्त भीती असते ना वडिलांची. आपण जसं वाघाला भीतो किंवा सापाला भीतो तसं वडिलांना भीत नाही ना, प्रेम देखील असते. आणि हो, आज्ञाधारकता देखील आहे इथं आत ज्याला म्हटलेलं आहे. म्हणजे ईशभय तकवामध्ये भीती पण आहे प्रकोपाची, आज्ञाधारकता पण आहे, आणि ईश्वराचं, अल्लाहचं, गॉडचं प्रेम देखील आहे. या तिन्ही गोष्टी. त्याला मराठीमध्ये खरं सांगायचं म्हणजे फार चांगला शब्द आहे ईशपरायणता, की जेणेकरून तुम्ही ईशपरायण व्हाल. आता रोजा ठेवल्यानं माणूस कसं काय ईशपरायण बनतो, तर याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. समजा तुम्ही आपल्या घरामध्ये बसलेले आहात आणि फ्रीजमध्ये थंडगार पाणी आहे. सध्या मे महिना सुरू आहे, कडाक्याचं ऊन तापलेलं आहे, खूप तुम्हाला तहान लागलेली आहे, परंतु तुम्हाला रोजा आहे. घरात कोणी नाही आहे, तुम्ही एकटे आहात, तरी तुम्ही पाणी पित नाही. का बरं? तुम्ही पाणी पिऊन घेतलं तर काय होणार आहे? कोणी पोलीस स्टेशनमध्ये तुमची तक्रार नोंदवणार आहे का? नाही. मग ती कोणती भीती आहे जी तुम्हाला पाणी पिण्यापासून, जेवण करण्यापासून परांगमुख करते? ही भीती आहे, हे भान आहे. खरं म्हणजे भान आहे, आत्मभान आहे, सेल्फ कॉन्शियस. इंग्रजीमध्ये तकवाचं असं देखील भाषांतर केलं जातं, आत्मभान, सेल्फ कॉन्शियस. या गोष्टीचं भान केलं जातं की बघ, तुला अल्लाह बघतोय. तो सर्वव्यापी अल्लाह, तो बघतोय तुम्हाला. कोणी बघणार नसेल म्हणून काय झालं, तो बघतोय. तू जर पाणी पिलं तर तो मरणोत्तर जीवनात, मृत्यूच्या पक्षात जे जीवन आहे त्यामध्ये तो शिक्षा देऊ शकतो. या जीवनातही देऊ शकतो, मरणोत्तर जीवनात तो शिक्षा देऊ शकतो. ही भीती माणसाला ईशपरायण बनवते. की यू आर अंडर सर्व्हिलन्स ऑफ सीसीटीव्ही कॅमेरा लिहिलेलं असतं सरकारी ऑफिसात वगैरे मध्ये, की तुम्ही कॅमेऱ्याच्या नजरेत आहात, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत आहात. म्हणजे माणूस आगाऊपणा करत नाही, बेकायदेशीर काही काम करू नका, चोऱ्या करू नका, काही आक्षेपार्ह वस्तू इथं ठेवू नका, कारण तुम्ही कॅमेऱ्याच्या नजरेत आहात. बस रोजा हेच तर सांगतो, यू आर अंडर सर्व्हिलन्स ऑफ अल्लाह, की तुम्ही अल्लाहच्या नजरेत आहात. बघा, काही गडबड करू नका, बघा काही पाप करू नका, काही दुष्कृत्य करू नका. हेच रोजा दिवसभर, आज जवळपास 14-15 तासांचा रोजा आहे. 14-15 तास रोजा धारकाच्या मेंदूवर ही गोष्ट हॅमर केली जाते वारंवार, की बघ, तुला तो बघतोय, तुला तो बघतोय, तुला तो बघतोय. मग अशी व्यक्ती जेव्हा ऑफिसात बसते तेव्हा तो टेबला खालून लाथ घेणार नाही. का? कारण त्याच्या मेंदूवर संस्कार झालेले असतात, अल्लाह तुला बघतोय, अल्लाह तुला बघतोय. तो समजा ट्रॅफिक पोलीस असेल तर चौकामध्ये कोणाची चिरीमिरी घेणार नाही तो. का? कारण त्याच्या मेंदूवर संस्कार झालेले असतात, अल्लाह तुला बघतोय, अल्लाह तुला बघतोय. हेच आत्मभान जे आहे याला तकवा म्हणतात, याला तकवा म्हणतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे की जेणेकरून तुम्ही ईशपरायण व्हाल,
माणूस ईशपरायण होतो. तो मुलीकडे नजर उचलून बघणार नाही, तो खोटं बोलणार नाही, तो व्यभिचार करणार नाही, तो भ्रष्टाचार करणार नाही. अशा प्रकारे रोजा माणसाला ईशपरायण बनवतो आणि मरणोत्तर जीवनाची आठवण करून देतो की बघ, तुला जाब द्यायचा आहे, गाठ अल्लाशी आहे शेवटी, याद राख. इथं काही गोष्टी ॲडजस्ट करू शकतो, टेबलाखालून काही देऊन, फायलावर काही वजन ठेवून कमी जास्त होऊ शकते, परंतु तिथं नाही होणार. ही भीती रोजा उत्पन्न करत असतो. रोजा हा फक्त पोटाचा आहे का, पाण्याचा आणि जेवणाचा आहे का? नाही. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे अनेक वचनं या संबंधी आहात. त्या वचनांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला कळते की रोजा हा डोळ्यांचा पण असतो, की डोळ्यांनी काही वाईट बघू नका. तुम्ही बघत असाल की किमान या महिनाभरामध्ये अनेक रोजाधारकांच्या घरचे टी व्ही बंद असतात. फक्त बातम्या वगैरे पाहण्यासाठी असते चालू, परंतु चित्रपट वगैरे कोणी बघत नाही. टॉकीजमध्ये तुम्हाला कोणी रोजाधारक दिसणार नाही. अशा प्रकारे किमान या महिन्याचा तरी आदर केला जातो. डोळ्यांचा रोजा आहे, कानांचा रोजा देखील आहे. कोणाची चहाडी ऐकू नका, कोणाचं वाईट आणि अश्लील गाणी काही ऐकू नका, काही अश्लील शिव्या वगैरे कोणाचे ऐकू नका, गोष्टी ऐकू नका. जिभेचा पण रोजा आहे. तोंडानं कोणाला शिव्या देऊ नका, कोणाला जे आहे ते शिव्या शाप देऊ नका, कोणाला अश्लील काही बोलू नका त्या जिभेनं. हातांचा देखील रोजा आहे की हातानं वाईट काही करू नका. पायांचा रोजा आहे की वाईट जागी जाऊ नका, हा पायांचा रोजा आहे. अशा प्रकारे पूर्ण शरीराचा रोजा आहे. मेंदूचा रोजा आहे की मेंदूमध्ये काही वाईट काही तुम्ही षडयंत्र वगैरे काही करू नका, कोणाबद्दल वाईट भावना मनात तुम्ही ठेवू नका. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं की अत्तक्वा हा होना, अत्तक्वा हा होना, अत्तक्वा हा होना. तक्वा इथं आहे, ईशपरायणता इथं आहे. म्हणजे मनात आहे, मनाचं ईशपरायणता. खरं म्हणजे मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक असतो की ज्यानं मन जिंकलं त्यानं जग जिंकलं. आणि बस हा मनाचा ब्रेक म्हणजे तक्वा असतो. आणि रोजा हाच मनावर ब्रेक लावण्याचं शिकवतो. तो संस्कार करतो आपल्यावर की बघा, सत्कृत्य करा, दुष्कृत्य करू नका, कारण शेवटी गाठ अल्लाशी आहे. आता सत्कृत्य कोणतं आणि दुष्कृत्य कोणतं माणूस कसं काय ठरवेल? माणूस मनानं ठरवेल का? तो माणूस मनाचा राजा आहे का? नाही. कारण काही लोकांसाठी दारू पिणं पाप नाही, तर काही लोकांसाठी दारू पिणं पाप आहे. तर काही लोक अजून काही मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात की नाही, दारू तर वाईन तर प्यायची नाही, पण बियर प्यायची. बियर हे देखील दारूच आहे, पण ते एक पळवाट काढतात की नाही, थोडंसं कपभर पिले तरी चालते, न्यू इयर पार्टी आहे किंवा वाढदिवस आहे तरी पिलं तरी चालते. हे मनाचे आहेत सगळे त्यांचे. आता हे तीन वेगवेगळे विचार आहेत. सत्य काय आहे? दारू पिणं योग्य की अयोग्य कोण ठरवणार आहे? तो ठरवेल ज्यानं आम्हाला निर्माण केलं. एखाद्या यंत्रामध्ये नेमकं कोणतं ऑइल लागते, त्याला कोणतं सामान लागते, ते त्या ऑइलचा, त्या वस्तूचा बनवणारा प्रोड्युसर तो ठरवत असतो. ते छोटंसं लहानसं पुस्तक सोबत देतं. तुम्ही बघा, तुम्ही प्रेशर कुकर आणलं घरी किंवा एखादं ओव्हन आणलं किंवा एखादा कम्प्युटर आणला, मोबाईल आणला साधा, त्याच्यासोबत एक पुस्तक येतं, पुस्तिका येते असते, माहिती पुस्तक, ब्रोशर असते, एक मॅन्युअल दिलेलं असतं की याला पाण्यात ठेवू नका, पाण्याशी दूर ठेवा, याला कसं उघडायचं, याला कसं चालवायचं, एक मॅन्युअल दिलेलं असतं. माणूस हे सर्वोत्तम मशीन आहे, सर्वोत्तम यंत्र आहे. त्याच्यासोबत निर्मिकाने एखादं मॅन्युअल दिलं नसेल का? हो, दिलंय त्यानं. तो आहे धर्मग्रंथ. बरं, तेच मॅन्युअल कसं चालवायचं याचा एक डेमो देखील देण्यासाठी कोणीतरी असतो. बघा तुम्ही, मोठमोठाली जी यंत्र असतात तर ते चालवून देणारा एक माणूस असतो. अशी काही माणसं पाठवली का? हो, पाठवली आहे. त्यांना आम्ही संदेष्टा म्हणतो, प्रेषित म्हणतो, प्रॉफिट म्हणतो. असे जगात जवळपास 1,24,000 प्रेषित आलेले आहेत. सर्वात शेवटचे प्रेषित आहेत प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. यांच्यावर ग्रंथ अवतरित केला, कुराण. आणि तो जो ग्रंथ अवतरित झाला तो या रमजान महिन्यामध्ये अवतरित झाला. म्हणून मी जो श्लोक तुमच्यासमोर पठण केला त्याच्या 1-2 श्लोकाच्या पुढेच, म्हणजे त्याच अध्याय क्रमांक 2च्या
श्लोक क्रमांक 185 मध्ये अल्लाह सांगतो की शहर रमजान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल कुरान हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरकान, की निसंशय रमजान तो महिना आहे ज्याच्यामध्ये कुराण अवतरित झाला, कुराण अवतरित करण्यात आला, जो समस्त मानवाकरिता मार्गदर्शन आहे आणि सत्य आणि असत्य याच्यातली कसोटी करणार आहे, म्हणजे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करणार आहे. कुराण हे ठरवणार, कुराण ठरवणार काय सत्य आहे आणि काय असत्य आहे, कोणतं दुष्कृत्य आहे आणि कोणतं दुष्कृत्य नाही. कुराणात अल्लाहनं ठरवलं की दारू पिणं हराम आहे. सांगितलं इन्नल खमरा व मैसरा अमिलु शैतान, की हे दारू आणि जुगार हे शैतानी कृत्य आहेत, याच्यापासून दूर राहा. त्यानं ठरवलंय. म्हणून कुराण अवतरल्यामुळे रमजान महिन्याला एवढं महत्व आहे. नाही तर रमजान महिना कुराण अवतरण होण्यापूर्वी महिन्यासारखा महिना होता. अरबी कॅलेंडरच्या 9व्या क्रमांकाचा हा महिना आहे. जसं तुम्ही इंग्रजी कॅलेंडरमध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हा 9व्या क्रमांकाचा महिना आहे, तसंच हे रजब, शाबान, रमजान अरबी कॅलेंडरचा एक महिन्यासारखा महिना होता. परंतु तो इतका मंगलमय का झाला, त्याला एवढं मांगल्य का प्राप्त झालं, ते कुराणाच्या अवतरणामुळे प्राप्त झालं. म्हणून रमजान समजून घेण्यासाठी कुराण समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून रोजा समजून घेण्यासाठी कुराण समजून घेणं फार आवश्यक आहे. कुराण हे मराठी भाषेत, हिंदी भाषेत, इंग्रजी भाषेत आणि जगातल्या जवळपास सर्वच भाषेत उपलब्ध आहे. एवढंच काय तर ब्रेल लिपी ज्याला म्हणतात, जे आमचे नेत्रहीन जे बांधव आहेत त्यांच्यासाठी देखील उपलब्ध आहे. आपल्याला विनंती आहे की ते आपण घ्यावं. तुमच्या शहरामध्ये उपलब्ध आहेत. अनेक संघटना संस्थांनी तशा प्रकारचे भाषांतर केलेली आहेत. जमात इस्लामी हिंद आहे, स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन आहे, आणखी असे अनेक संस्था आहेत की ज्या तुम्हाला ते कुराण उपलब्ध करून देऊ शकतात. ते तुम्ही तर अभ्यास कराल. परंतु आता थोडक्यात मी तुम्हाला कुराणाचं सार सांगू इच्छितो आणि आपली रजा घेऊ इच्छितो. ते सार 5 गोष्टींचं आहे. कुराणाचे 5 तत्व आहेत. पहिलं तत्व कोणतं आहे? आदमत्व. दुसरं तत्व कोणतं आहे? एकत्व. तिसरं तत्व कोणतं आहे? अखेरत्व. चौथं तत्व कोणतं आहे? प्रेषित्व. आणि 5वं तत्व कोणतं आहे? व्यवस्था परिवर्तन. आपण एकेकानं बघूया. पहिलं तत्व आहे आदमत्व. म्हणजे काय? कुराणात याविषयी अल्लाह सांगतो अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 1 मध्ये, या अय्युहन नासु तकू रब्बकुमुल्लझी खलककुम मिन नफ्सिन वाहिदा. हे लोक हो, ईशपरायंत बाळगा त्या पालनकर्त्याची ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केलं आणि त्या जीवापासून त्याची बायको बनवली, पत्नी बनवली, आणि त्या नवरा बायकोपासून, त्या जोडप्यापासून अनेक पुरुष आणि महिला उत्पन्न केल्या आणि जगामध्ये पसरून दिल्या. म्हणजे काय? आम्ही एकाच आदम आणि हव्वाची, एकाच ॲडम आणि इव्हची संतती आहोत. या आपसात कोण झालो? आपण भाऊ भाऊ झालो. आपण एकाच मायबापाची संतती आहोत, एका फॅमिलीचे लोक आहोत. हे जगामध्ये जेवढे काही 700-750 कोटी लोक दिसतात, महिला आणि पुरुष, ते एका फॅमिलीचे लोक आहोत. वी बिलॉंग टू सेम फॅमिली. हे विश्वची माझे घर. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी याविषयी सांगितलं की अयालुल्लाह, अल्लाहचं कुटुंब आहे तुम्ही, होली फॅमिली आहात तुम्ही, अल्लाहचा परिवार आहात तुम्ही. हे कुराणाचं तत्व सर्वांनी आत्मसात केलं की आम्ही बांधव आहोत, भावंड आहोत एकमेकांचे. मला सांगा, कशाला दंगली होतील, कशाला युद्ध होतील, कशाचा प्रांतवाद, कशाचा भाषावाद, कशाचा राष्ट्रवाद, कशाचा जातीवाद, कोणताही वाद राहणार नाही. सगळे वाद संपुष्टात येतील आणि एकच वाद राहतील, तो म्हणजे मानवतावाद. ही मानवतावादी शिकवण आहे कुराणाची की आम्ही एकाच आदम आणि हव्वाची संतती आहोत. पहिलं तत्व आदमत्व. दुसरं तत्व एकत्व. म्हणजे काय? याविषयी प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी शेवटच्या प्रवचनामध्ये सांगितलं होतं की तुमचा बाप देखील एक आहे आणि तुमचा पालनकर्ता देखील एक आहे, तुमचा अल्लाह देखील एकच आहे. सबका मालिक सिर्फ एक. सबका मालिक एक नाही, सिर्फ एक. म्हणजे त्या अल्लाह शिवाय कोणीही तुमचा मालक नाही, कोणी तुमचा पालनकर्ता नाही. अल्लाह सांगतो कुराणात, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह शिवाय कोणी पूजा करण्यास, उपासना करण्यास योग्य नाहीये. म्हणजे काय? की आमचा अल्लाह हा एक आणि फक्त एकच आहे. तोच निर्गुण निराकार अल्लाह आमचा पालन करता आहे. त्याच्याविषयी कुराणामध्ये
अध्याय क्रमांक 112 मध्ये सांगितलेलं आहे की कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम युलद वलम यकुल लहू कुफुवन अहद, की सांगा अल्लाह एकटा आहे, तो निरपेक्ष आहे, त्याचा कुणी बाप नाही आणि त्याचा कोणी मुलगा नाही, म्हणजे त्यानं कुणाला जन्मलं नाही आणि त्यानं कुणाला जन्मलं नाही, आणि वकुफुवन अहद, त्याचा कोणी तोडीचा नाही आहे. हे 4 गुणधर्म ज्या कोणत्या अस्तित्वामध्ये असतील आम्ही त्यांना ईश्वर अल्लाह गॉड मानायला तयार आहोत. परंतु पृथ्वी आणि आकाशाचा निर्माता, स्वर्ग आणि नरकाचा निर्माता, त्या निर्गुण निराकार अल्लाह शिवाय कोणत्याही प्रेषितामध्ये, कोणत्याही माणसामध्ये, कोणत्याही संतामध्ये, कोणत्याही महात्म्यामध्ये देखील हे 4 गुणधर्म नाही आहेत. कोणीतरी कोणाची आई, कोणत्या महापुरुषाची आई आहे, कोणीतरी कोणत्या तरी महापुरुषासारखा आहे, कोणीतरी कोणाचे तरी महापुरुषाचे मुलं आहेत, कोणाचे तरी आई वडील आहेत. म्हणून आई वडील नसलेला आणि कोणताही मुलगा किंवा मुलगी नसलेला तो एक आणि एकमेव फक्त निर्गुण निराकार अल्लाह शिवाय कोणी पूजा करण्यास, उपासना करण्यास योग्य नाही. हे एकत्व तत्व. मला सांगा, हे जर तत्व सर्वांनी आत्मसात केलं की आमचा मालक एक आहे, आमचा गॉड एकच आहे, आमचा परमात्मा परमेश्वर एकच आहे, मला सांगा वैश्विक एकात्मता, फक्त राष्ट्रीय एकात्मता नाही, वैश्विक एकात्मता निर्माण होईल. कारण दैवतामुळे तर सगळे वेगवेगळी दैवत जी तयार केली त्याच्यामुळे तर सगळ्या भानगडी निर्माण झाल्या. दैवत आमचं जर एक झालं तर सगळ्या भानगडी, सगळी भानगड, सगळे भांडणं, सगळे वाद संपुष्टात येतील, जग एक होईल. तिसरं तत्व आहे अखेरत्व. म्हणजे काय, की एक दिवस मरायचं आहे, मेल्यानंतर केल्या सवारल्याचा जाप द्यावा लागणार आहे आम्हाला, त्याच्याशी गाठ आहे, चुकणार नाही कोणी. इथं काही कोट्यवधी रुपये घेऊन काही लोक पळाले परदेशी, तिथं नाही चालणार. पळाले म्हणजे इतकं सोपं आहे का गोरगरिबांचा पैसा घेऊन पळणं? नाही. अरे पायीचा हिशोब द्यावा लागणार आहे त्यांना, पायीचा हिशोब द्यावा लागणार आहे त्यांना. इथं एक खून केला तर कितीदा फाशी होते हो? एकदा. 10 खून केले तर कितीदा फाशी होते? एकदा. मग जे 9 खून झाले त्याची शिक्षा केव्हा मिळणार आहे? अल्लाह जर आहे, गॉड परमात्मा परमेश्वर आहे, तर तो न्याय असला पाहिजे. न्याय केव्हा होणार? नक्कीच या आयुष्यानंतर मृत्यूच्या पलीकडे जीवन असायलाच पाहिजे, आणि ते आहेच. अल्लाह हे जग नष्ट केल्यानंतर, सगळे माणसं मेल्यानंतर, सगळे सजीव सृष्टी मेल्यानंतर पुन्हा मानवांना निर्माण करेल, पुन्हा जिवंत करेल, आणि जिवंत करून केल्या सवाराचा जाप तो विचारेल. ज्यानं सत्कृत्य केलं आणि इमान राखलं त्याला जन्नतमध्ये टाकण्यात येईल. ज्यानं सत्कृत्य केलं परंतु इमान नाही राखलं त्याला जहन्नम, नरकामध्ये टाकण्यात येईल. जहन्नम काय आहे? नरक काय? खोल अशी विहीर आहे, त्याच्यामध्ये पाणी नाही, आग आहे. ती आग सगळ्या त्वचेला भाजून काढेल, सगळं मांस जाळून टाकेल, हाडं शिल्लक राहतील, पण माणूस मरणार नाही. तो मरायला तडफडेल पण तो मरणार नाही. त्या हाडावर पुन्हा मांस चढवलं जाईल, पुन्हा त्वचा चढवले जाईल. तर 10 खून केले असतील तर 10 वेळा त्याच्या हाडावर मांस चढवलं जाईल आणि त्वचा चढवली जाईल, 10 वेळा त्याला जाळलं जाईल. याला म्हणतात न्याय. इट्स ॲब्सोल्यूट जस्टिस, संपूर्ण न्याय म्हणतात याला. म्हणून अल्लाहवर जर तुम्ही इमान राखत नसाल तर तुमच्याशी वादच नाही आमचा, पुढे चर्चाच नाही. पण अल्लाहवर, गॉडवर, ईश्वरावर जर तुम्ही इमान राखत असाल तर मग मृत्यूच्या पलीकडच्या जीवनावर विश्वास राखणं आवश्यकच असते. आणि रोजा याची जाणीव करून देतो की बघ, तुला मरायचं आणि मेल्यानंतर पुन्हा तुला जिवंत करून जाप द्यावा लागणार आहे, जाप द्यावा लागणार आहे. हे संस्कार पूर्ण महिनाभर होत असतात रोजाधारकावर, आणि तेच मरणोत्तर जीवनाची जाणीव त्याला निर्माण करून देत असतात. चौथी गोष्ट आहे प्रेषित्व, की या सगळ्या गोष्टी कोण सांगितल्या? रोजा कसा ठेवायचा कोण सांगितलं? सूर्योदयापासून, म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वीपासून तर सूर्यास्तापर्यंत काही खायचं नाही, काही प्यायचं नाही, कोणती गोष्टी करायची, कोणती गोष्टी करायची नाही, या सगळ्या पद्धती कोण सांगितल्या? हे प्रेषितांनी सांगितल्या. अल्लाहनं काही लोक निवडले, लोकांमधून निवडले, मानवामधून निवडले. त्यापैकी काही मानवांना ग्रंथ दिले आणि त्यांनी सांगितलं की हे ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवा. त्याला म्हणतात प्रेषित, संदेष्टा, मॅसेंजर, प्रॉफेट. असे जवळपास 1,24,000 प्रेषित येऊन गेल्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये.
त्या प्रेषितांनी त्याच भाषेमध्ये, लोकभाषेमध्ये संदेश दिला, विदेशी भाषेमध्ये नाही. भारतात कोणी प्रेषित आला असेल तर त्यानं जापानी भाषेत संदेश नाही दिला, त्यानं भारतीय भाषामध्ये दिला असेल. महाराष्ट्रात कोणी आला असेल त्यानं मराठीतच किंवा प्राकृत भाषेतच संदेश दिला असेल. भानगड अशी झाली बांधवांनो, अरबस्थानात आलेल्या प्रेषितानं अल्लाह सांगितला, भारतात येणाऱ्या प्रेषितानं कदाचित ईश्वर सांगितलं असेल, तर युरोपियन देशामध्ये आलेल्या प्रेषितानं गॉड सांगितलं असेल. लोकांना वाटलं हे अल्लाह वेगळं आहे काय, की ईश्वर वेगळं आहे काय, की गॉड वेगळं आहे काय, की वॉटर आणि पाणी वेगळं असतं का? नाही. सर्वांची शिकवण एक आणि फक्त एकच होती, ती म्हणजे ला इलाहा इल्लल्लाह. अल्लाहशिवाय कोणीही पूजा करण्यास, उपासना करण्यास लायकच नाहीये, पात्रच नाहीये. हा एकच एक शिकवण घेऊन सगळे प्रेषित आले होते. परंतु कालावघात लोकांनी त्याच्यामध्ये बदल केले, एडिट केलं, भेसळ केली, ग्लानी झाली धर्माला. त्या ग्लानी झालेल्या धर्माचं सृजन करण्यासाठी प्रेषित आलेले आहेत आणि त्यांच्यावर ग्रंथ अवतरित झालेले आहेत. सर्वात शेवटचे जे प्रेषित आहेत, प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांनी धर्माला जी ग्लानी झाली होती ती सगळी ग्लानी काढून टाकली. अल्लाहनं त्यांच्याकरवी सगळी ग्लानी काढून टाकली आणि अल्लाहनं त्यांच्याकरवी एक शुद्ध आणि पवित्र आणि भेसळमुक्त असा एक ग्रंथ दिला, तो म्हणजे कुराण. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना याची जाणीव होती की मागचे जे समुदाय होऊन गेले त्यांनी आपल्या धर्मग्रंथामध्ये भेसळ केलेली आहे. म्हणून कारण काय, की ते जे ग्रंथ येऊन गेले होते, ते ज्या प्रेषितावर येऊन गेले होते, त्या प्रेषितांच्या काळात तो ग्रंथ लिहिण्यात आला नव्हता. कित्येक शेकडो वर्षानंतर तो ग्रंथ लिपिबद्ध झाला होता. म्हणून त्याच्यामध्ये मौखिक संवादामुळे, कम्युनिकेशन गॅपमुळं काही भेसळ आलेली आहेत ग्रंथामध्ये, काही त्रुटी राहिलेल्या आहेत. म्हणून प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जसा जसा कुराण अवतरित होता, ईश्वराकडून मेसेज येत होता फरिश्तांकरवी, तसा तसा तो लिहून घेतला. झाडाच्या पानावर, लाकडाच्या पाट्यावर, जनावराच्या चामड्यावर. ती प्रत, ओरिजिनल प्रत आजही आहे, अस्तित्वात आहे. एक प्रत कायरोमध्ये आहे, इजिप्तच्या कैरोमध्ये, आणि एक जे आहे ते उझबेकिस्तानमध्ये आहे. ती आज ही प्रत आहे. कुणाला जर संशय असेल कुराणामध्ये काही बदल करण्यात आले तर ते टॅली करून घेऊ शकतो. वेगवेगळ्या देशातले कुराण आणून लोकांनी टॅली करून घेतलेलं आहे. कानामात्राचा फरक नाही. सगळे जगभरात एकच एक कुराण आहे, कानामात्राचा फरक नाही. तर हे आहे प्रेषित्व, की त्या अंतिम प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर इमान राखायचं आणि त्याच्या पूर्वी होऊन गेलेल्या सर्व प्रेषितावर इमान राखायचं. हा, या कुराणात येशू ख्रिस्तांचा, प्रेषित येशू ख्रिस्तांचा उल्लेख आलेला आहे. 24 वेळा उल्लेख आलेला आहे प्रेषित येशू ख्रिस्तांचा. त्यांच्यावर इमान राखणं आवश्यक आहे, परंतु ते प्रेषित होते, प्रेषित म्हणून इमान राखायचं आहे. कोणी मुसलमान प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर इमान राखत असेल परंतु प्रेषित येशू ख्रिस्तावर इमान राखत नसेल, तो मुसलमान असू शकत नाही. मदर मेरी यांचा उल्लेख पवित्र कुराणात आलेला आहे. फक्त उल्लेखच नाही, तर सूरे मरियम, द मेरी नावाचा एक अख्खा अध्याय कुराणामध्ये आलेला आहे. परंतु ती एक महान प्रेषितांची आई होती, अशी मुसलमानांची श्रद्धा आहे, इस्लामची शिकवण आहे. ती ईश्वर नव्हती. येशू ख्रिस्त ईश्वर नाही आहेत, ते प्रेषित आहेत, अशी शिकवण आहे. तर हे आहे प्रेषित्व, की आम्ही सर्व प्रेषितांचा सन्मान राखतो, परंतु आचरण शेवटचे प्रेषित आहेत, प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची अपडेटेड लेटेस्ट जी शरीयत आहे, जी काही नियमावली त्यांच्यावर आचरण करतो. 5वं आणि शेवटचं तत्व आहे व्यवस्था परिवर्तन. हे जे अल्लाहचा ग्रंथ आहे त्याच्यानुसार एक माणूस हा बदलू शकतो, तर एक व्यवस्था देखील बदलू शकते. कारण काय, माणूस सुधारला, माणूस बदलला तर हे पुरेसं नसतं. व्यवस्था देखील बदलली गेली पाहिजे. माणूस सुधारला आणि व्यवस्था नाही सुधारली तर माणूस हा गुदमरतो, त्याला तडजोडी करावी लागतात, कुठंतरी चिरीमिरी द्यावी लागते, कुठंतरी लेकराच्या ॲडमिशनसाठी त्याला भ्रष्टाचार करावा लागतो. म्हणून माणूस सुधारणं तर आवश्यक आहे, व्यवस्था देखील सुधारली पाहिजे. इथली शैक्षणिक व्यवस्था सुधारली पाहिजे, इथली राजकीय व्यवस्था सुधारली पाहिजे, इथली सामाजिक व्यवस्था सुधारली पाहिजे, इथली आर्थिक व्यवस्था सुधारली पाहिजे. हे व्याजावर आधारित ज्या काही आर्थिक व्यवस्था आहेत ती बदलली पाहिजे, व्याजविरहित आर्थिक व्यवस्था असली पाहिजे, शैक्षणिक व्यवस्था बदलली पाहिजे. या सगळ्या व्यवस्था बदलण्याची गरज आहे आणि ती व्यवस्था आणण्याची गरज आहे की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी मदिन्यामध्ये कायम केली होती. 10 वर्ष ती व्यवस्था चालली. त्या 10 वर्षामध्ये किती क्राईम घडले,
किती अपराध घडले? फक्त 9. 10 वर्षामध्ये 9 अपराध घडले फक्त. आज भारतामध्ये दर 40 मिनिटाला एक बलात्कार होतो, दर 3 सेकंदाला एका मुलीची छेड काढली जाते. ती सर्वांग सुंदर व्यवस्था की ज्याचं वर्णन स्वतः प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी केलं होतं, की मला अशी व्यवस्था आणायची आहे की ज्या व्यवस्थेमध्ये एक महिला हातात सोनं खेळत खेळत सना शहरापासून, अरबस्तानचं शहर आहे, सना शहरापासून तर मृद सागरापर्यंत जवळपास काश्मीर ते कन्याकुमारी एवढं अंतर आहे, एवढं अंतर ती एकटी सहज प्रवास करू शकावी आणि तिला जंगली जनावराशिवाय कोणाची भीती नसावी. इतकी चांगली लॉ अँड ऑर्डर, इतकी चांगली व्यवस्था आणण्याचा उद्देश होता प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा. ती व्यवस्था आज कायम करण्याची गरज आहे आणि ती व्यवस्था कुराणाच्या शिकवणीनुसार होईल. त्या व्यवस्थेसाठी कुराणावर आचरण करण्याची, इमान राखण्याची आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे. आणि यासाठीच प्रोत्साहन रोजा देतो की बघ, कुराणावर आचरण कर, नाहीतर एक दिवस मरायचं आहे, मेल्यानंतर तुला जाब द्यावा लागणार आहे. रोजा हेच सांगत असतो. 14-15 तास रोजा धारकावर हेच संस्कार होत असतात. रोजा याच 5 तत्वाची आठवण करून देत असतो. कोणत्या? आदमत्वाची, एकत्वाची, अखेरत्वाची, प्रेषित्वाची आणि व्यवस्था परिवर्तनाची. म्हणून जर रोजा समजून घ्यायचा असेल, रमजान समजून घ्यायचं असेल तर कुराण समजून घेणं आवश्यक आहे. कुराणाचे हे 5 तत्व समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि फक्त समजूनच घेण्याची आवश्यकता नाही, तर ते आत्मसात करण्याची देखील गरज आहे. हे कुराणाचे 5 तत्व जर आम्ही आत्मसात केले तर हे 1 महिना नाही तर संपूर्ण आयुष्य आमच्यासाठी रमजान होईल. आमचा प्रत्येक दिवस हे रमजानची ईद होईल. धन्यवाद.